नमस्कार. आयज आमच्या मदीं आसा समाजसेविका नेहा गावस. नेहा बाय, सिटी न्यूज गोवा आणि आउट ऑफ बॉक्स गोवाच्या वतीन हांव तुमकां येवकार दिता. नमस्कार. नमस्कार. आम्ही आज मुद्दम जावन तुमच्या समाजकार्याबद्दल जाणून घेवपाक आयल्या. आम्ही सदांच तुमकां समाजकार्य करतना सोशल मिडियाचेर पळयतात, गरजू लोकांक मदत करतना पळयतात. आम्ही जाणा जावंक सोदता तुमकां हाची प्रेरणा खंयच्यान मेळ्ळी. म्हणजे तुमकां समाजसेवेची आवड पयलींपासून आशिल्ली काय लग्न जाल्यानंतर मिस्टरांक पळोवन आवड निर्माण जाली? सगळ्यात पहिली म्हटल्यार माझे पेरेंट्स हेंच्यांनी म्हाका सदां लोकांक हेल्प करपाची म्हणून असे माझे संस्कार केल्ले आसा. आणि दुसरे म्हटल्यार माझ्या मनात खूप असले लोकांक कितें तरी अशें मदत करची म्हणून. पूण बिकॉज मी बीइंग फ्रॉम अ मिडल क्लास फॅमिली म्हाका हर्डल्स ते आशिल्ले. ओके. सो आफ्टर मॅरेज माय हजबंड वॉज द मोटिवेशन आणि तांकां लागूनच हांवें समाजकार्य करपाचें सुरवात केली. बरें, आमकां सांगात तुमकां सरकारा कडल्यान कितें सपोर्ट बीन मेळटा? ना. आयज आतां मे 28 तक आमच्या ट्रस्टाक 2 वर्सां पूर्ण जातली. पूण आमकां गव्हर्मेंटा कडल्यान कसलो सपोर्ट ना. वी आर सेल्फ फंडेड रायट नाव. सो अशें आमचे कार्य आमकां आमच्या कडल्यान जितके जाता आमी तितके करता. म्हणजे तुमकां गव्हर्मेंटाचो सध्या काय सपोर्ट ना. समाजकार्य करता आसतना तुमकां कितें बरे वायट अनुभव आयल्यात? बरे अनुभव कितकेशे आसा, काउंटलेस. ओके. हांव सांगू शकना. पूण काही वाईट अशे अनुभव सुद्धा म्हाका येयल्या. फॉर एक्झाम्पल लोकां मेरेन आमचे ट्रस्टाचे काम पावचे म्हणून आमी कितें करता, थोडे बरे चॅनल्स आसा आमचे गोंयकारांचे. सो थ्रू दोज युट्यूब चॅनल्स आमी आमचे काम लोकां मेरेन पावयता. बट इन दोज थिंग्स आजकाल तुम्ही जाण आसतले सोशल मिडिया ऑर वेन यू गेट सोशलाइज्ड ऑन द इंटरनेट यू हॅव टू फेस ट्रोल्स. म्हाका नेगेटिव्ह कमेंट्स बी येता, बरे कमेंट्स सुद्धा येता. जे बरे कमेंट्स आसा ते माझे मोटिवेशन आसा. ते म्हाका मोटिवेट करता सद्दां माझे काम असेच चालू दवरपाक. अँड जे वाईट आसा, वाईट ट्रोल्स करता, आय डोंट केअर. बिकॉज जे लोक असे करता ते लोकांचे समाजा खातीर काहीच कॉन्ट्रीब्युशन असना. बरोबर. सो असे वाईट अनुभव आसा. अँड देन इवन लाईक आय गिव यू अ स्मॉल एक्झाम्पल. आम्ही जे कॉन्ट्रीब्युशन करता, कितेंय डोनेट करता, थोड्या लोकांक ते बरे दिसता. थोडे लोक मनापासून ते ऍक्सेप्ट करता. पण थोडे लोक असतात जे फोकणा करतात, हे कितें डोनेट केले म्हणून. जी गरजेची वस्तू हा तीच आम्ही डोनेट करता. आम्ही असे ना की फॉर नेम सेक, फॉर शो आम्ही कितेंय डोनेट करिना. सो तसे आमकां फाटल्यासून असे टॉन्ट्स बी हांवें आयकला. सो दीज आर सम बॅड एक्सपिरियन्सीस, नॉट मच टू केअर अबाउट. बरे एक्सपिरियन्सीस म्हाका खूप आयला. अँड दीज पीपल ओनली हॅव हेल्प मी टू कीप माय वर्क गोईंग ऑन. आणि हांव अशेंच माझे काम फुडें चालू दवरतलें. नेहा बाय, कोविडाच्या वेळार तुम्ही सगळ्यांकूच मदत केल्या. म्हणजे जांकां गरज आशिल्ली तांकां कितें वस्तू दिवपाच्यो कितें आसा ते तुम्ही केला. पण आता हाच्या फुडें तुमचे कितें प्लॅन्स आसा? आता सध्या रिसेंटली माझे फोकस सध्या स्टुडंट्स आसा. बिकॉज त्यांची स्कुलां बी स्टार्ट जातली. अँड एवरी इयर माझे डोनेशन्स तांकां आसता. ताका कितें जाय नाका ते हांव पळयता. देन आय हॅव प्लॅन्स की प्रत्येक जे गव्हर्मेंट स्कूल्स आसता आमचे, त्या स्कुला भितर एटलिस्ट एक तरी स्मार्ट क्लासरूम आसपाचे म्हणून. बिकॉज आमी पळयता सगळे जे प्रायव्हेट स्कूल्स आसता ते लोक जे आसा आजकाल टेक्नॉलॉजीचो वापर करून असे स्मार्ट क्लासरूम्स बी इन्व्हेंट करून तेचेरूच स्टुडंट्सांक एज्युकेशन प्रोवाइड करता. अँड बिकॉज ऑफ दीस तेंचे जे ग्रास्पिंग पॉवर आसता स्टुडंट्साचे ते वाडटा. आणि तांकां कॉन्सेप्ट्स
खंयचेय असो कॉन्सेप्ट ते तांकां सारखे कळटा. सो आय हॅव एन एम्बिशन अँड एम दॅट जी गरीब भुरगीं असता जेंच्या खातीर हे गव्हर्मेंट स्कूल्स असता नाजाल्यार अशी संस्था जे चलयता स्कूल्स, तशा स्कूल्स भितर डिजिटल क्लासरूम्स हांव इन्स्टॉल करपाक सोदता. सो दीज आर माय करंट प्लॅन्स अँड लेटर माझे जे प्लॅन्स आसा ते बायलां खातीर आसतले. ओके. आमकां सांगूंक शकता तुमी की बायलां खातीर तुमचे कितें प्लॅन्स आसा ते? बायलां खातीर म्हटल्यार यू कॅन सी सगळी बायलां जी आसतात आतां एज्युकेटेड जी आसता तांकां चड अशें कितें मोटिवेशन बी करपाची गरज ना, पूण जी ऑर्थोडॉक्स फॅमिलीज बिलोंग करता किंवा जे लोअर मिडल क्लास लोअर क्लास फॅमिलीज ह्या फॅमिलीजतून बिलोंग करता. सो तांकां फुडें सरपाक वाव दिवपाची गरज आसा. हय. सो म्हाजे अशी एम आसा की तेंच्या खातीर एम्प्लॉयमेंट जनरेट जावपा खातीर कितें तरी अशे वर्कशॉप्स जाल्यार ट्रेनिंग्स अशें प्रोवायड करपाक हांव प्लॅन करता. ओके. ह्या भायर तुमी ग्रामीण महिला ज्यो आसा त्यांच्या बद्दल सांगले, पण ते सोडून तुम्ही आणि खंयच्या बायलांक लागून हेल्प केला, म्हणजे तांकां फुडें सरपाक कितें तरी वेगळे अशें तुमी केला? वेगळे म्हटल्यार आमचे जे पुलीस डिपार्टमेंट आसा तेतून जे मेल पुलीस ऑफिसर्स असतात त्यांच्या खातीर कितकेशे टुर्नामेंट्स बी ऑर्गनायज जातात. बरोबर. फुटबॉल जावं क्रिकेट, एथलेटिक्स असे वेगवेगळे स्पोर्ट्स टुर्नामेंट्स ऑर्गनायज जाता, पण बायलां खातीर अशें कांयच ना. हांवें ते पळयलां. सो हांवें अशें चिंतलें की बायलां खातीरूय कितें तरी करपाक जाय म्हणून, बिकॉज इवन दे नीड सम चेंज. हय. अशें ना की फक्त दादले जे मेल पुलीस ऑफिसर्स आहात तेच ऑन ड्युटी सद्दां काम करता. इवन जे लेडी पुलीस असता ते सुद्धा इक्वली तितकेच काम करतात. सो तांकां मातसो चेंज जाय म्हणून तांकां कितें एक एंटरटेनमेंट म्हणया आमी अँड तेंचे फिटनेस तेका लागून आमी पयली एक कबड्डी टुर्नामेंट ऑर्गनायज केल्ली. ओके. अँड सीइंग टू द कितें स्कोप, सीइंग टू द अप्रोच ऑफ द लेडी पुलीस, त्या कबड्डी टुर्नामेंटा नंतर आम्ही एक एथलेटिक्स ऑर्गनायज केली आणि ह्यूज क्वांटिटी इन लार्ज नंबर्स बायलांनी तेका सपोर्ट केलो. अँड नियरली अबाउट 150 जे लेडी पुलीस आसा न्यूली रिक्रुटेड ऑर अंडर ट्रेनिंग ऑर इवन एज जेंच्यांनी 50 क्रॉस केला त्यांनी सुद्धा हेतून पार्टिसिपेट केले. बरी गजाल. अँड द क्रेडिट आय वूड लाईक टू मेन्शन विदाउट फेल, हे जे सगळे क्रेडिट जे आहा ते जाता SP स्पोर्ट्स सुचिता देसाई. ओके. तेणी म्हाका खूब हेल्प केली सगळे ऑर्गनायज बी करपाक. अँड हर विजन अँड हर आयडियाज टुवर्ड्स हर फेलो ऑर सबऑर्डिनेट पुलीस हे खूप इन्स्पिरेशनल आसा. एक पुलीस ऑफिसर लेडी पुलीस ऑफिसर असपाक जाय तर ते अशे आसूंक जाय. ओके. बरें, आमकां हें सांगात की तुमी हाज्या पयलीं बायलां खातीर कितें काम केलां तें? बायलां खातीर म्हटल्यार स्टार्टींग वाळपा एक फॅमिली आसा, एक विडो आसा, तिका कोण ना फाटी फुडें. आमकां नांव कळपाक शकता? म्हाकाच याद ना तिचें नांव. सो तुम्ही प्रश्न केला म्हणून म्हाका उगडास येयली. ओके. सो शी वॉज द फर्स्ट लेडी हुम वी हॅड हेल्प थ्रू आवर ट्रस्ट. आणि तिका 3 भुरगीं आसा अँड शी इज विडो आणि तिच्या घरची परिस्थिती म्हटल्यार सामकी खराब. सो आम्ही त्यांना तिच्या आमच्या ट्रस्टा मार्फत तिका हेल्प केली. तिचे जे लायटीचे बिल असले, वॉटर बिल असले ते आम्ही फारीक केले. तिचेर लोन असले कित्याक तिच्या भुरग्यांच्या अपब्रिंगिंगा खातीर ती कितें ना कितें करताली स्ट्रगल. सो तिने लोन काडलेले कॉफरीतून. सो ते लोन आम्ही रिपे करून तिका फ्री केले. आणि जेन्ना दिवाळीचो टाइम आसलो तेन्ना तिच्या भुरग्यां खातीर आमी
क्लोथ्स बी असे घेवपाक म्हणून तिका फायनान्शियली आमी हेल्प केली. ओके. So in this way, that was she was the first lady whom we helped. Then later असे कितकेशी बायलां आसा जी हांगा येवन हेल्प बी मागता अँड वी हेल्प देम. अदर दॅन दॅट तुमकां याद आसतली फाटल्या वर्सा आय थिंक ऑर 2022 मे बी एक बायल असली कामुर्ले. तिका शी इज हँडिकॅप, तिका 2 पाय ना, ती एकटी रावता. सो हे आम्ही जेन्ना व्हिडिओ पळयले तिका हेल्प करपाक म्हणून आम्ही गेल्ले. सो तिका लोकांची मदत येतली. सो द मेन थिंग वॉट शी वॉन्टेड वॉज तिचे नळाचे कनेक्शन कट केल्ले. सो आम्ही त्यांना तिका ते पे करपाक तिका हेल्प केली. अँड शी स्टेज अलोन. सो तिका एंटरटेनमेंट असे कांयच ना. सो तिका आमी एक टेलिव्हिजन सेट प्रोवाइड केल्लो. ओके. अँड ग्रोसरी प्रोवाइड केली. अँड शी वॉज व्हेरी हॅपी. तिने म्हाका खूप असे ब्लेसिंग्स दिले, आशीर्वाद दिले. अँड आय वॉज व्हेरी हॅपी. सो इन दीस वे कितें ना कितें आमी हेल्प करीत रावता. ओके. तुम्ही लोकांक कितें संदेश दिवपाक सोदता जाणे करून लोक प्रोत्साहीत जावन अशें काम करपाक फुडें सरतले? See, everyone is earning. We have passed the crucial pandemic time also. Now we are somewhere settled. आणि असे जेन्ना असा सिच्युएशन, even there are few people who are not able to come out of that financial what you can say instability. बिकॉज असे कितकेशे लोक आसा जे फायनान्शियली तितके स्ट्रॉंग ना. अँड बिकॉज ऑफ दॅट पॅन्डेमिक दे आर स्टील फेसिंग, टिल टुडे दे आर फेसिंग प्रॉब्लेम्स. बरोबर. सो अशा लोकां खातीर जे बाकीचे लोक आसा फूल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांची हेल्प करची. असे लोक तुमकां खंय तरी भेटतलेच, मेळटले. सो त्यांचे प्रॉब्लेम्स जाणून घेऊन तुमच्या कडल्यान जितकी जाता तितकी धाकटीशी मदत तुम्ही करची. हेच हांव एक धाकटोसो मेसेज तुमकां सांगपाक सोदता. नेहाबाई, आमकां तुम्ही आपलो मोलाचो वेळ दिलो आणि आपले अनुभव सांगले. त्या खातीर आउट ऑफ बॉक्स गोवा आणि सिटी न्यूज गोवा तशेंच आयची मुलाखत पळोवपी सगळ्यांच्या वतीन हांवूच तुमकां धन्यवाद दिता. आयच्या तुमच्या मुलाखतींतल्यान सगळ्यांक स्फूर्ती मेळटली आणि बरी देख घेवन लोक फुडें सरतले अशी आस्त बाळगिता. तुमकां सुद्दां धन्यवाद. तुम्ही हांगा आयली, माझी 2 उतरां आयकली आणि तुमच्या माध्यमांतल्यान माझे जे काम आसा ते लोकांपर्यंत पावतले अशी आशा बाळगता हांव. आणि तुमकां थँक्यू म्हणटा. धन्यवाद.